रेल्वेच्या मुंबई उपनगरीय विभागामध्ये प्रवाशांच्या सेवेला, प्रवाशांच्या प्रवासाला बाधा ठरणारे लोकलमधले फेरीवाले किंवा लोकलच्या दरवाजात उभे असणारे प्रवासी आणि त्यांच्यासोबतच रेल्वे परिसरामध्ये अनधिकृतपणे फिरणारे जे कोणी लोक असतील त्यांच्यावरती आता RPFने एक विशेष मोहीम राबवत धडक कारवाई केलेली होती। ही कारवाई 1 जानेवारी ते 25 जून 2026 या कालावधीमध्ये मुंबईच्या ह्या सगळ्या भागामध्ये करण्यात आलेली होती आणि या कारवाईमध्ये एकूण 15,589 कारवाया करण्यात आलेल्या होत्या या मोहिमेअंतर्गत आणि वैयक्तिक व्यक्तींवरती 15,572 व्यक्तींवरती सुद्धा ह्या कारवाया आहेत त्या करण्यात आलेल्या होत्या आणि या कारवाईच्या माध्यमातून तब्बल 40.81 लाखांचा जो दंड आहे तो वसूल देखील करण्यात आलेला होता। त्यामुळेच वारंवार रेल्वे प्रशासनाकडून देखील सांगण्यात येतं की प्रवाशांनी सुरक्षित प्रवास करावा, स्वतःचा आणि इतर जे प्रवासी आहेत त्यांचा सुद्धा जीवाला धोका पोहोचणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी। अशा पद्धतीचं जे आवाहन आहे ते वारंवार आता पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून करण्यात येत आहे।